अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, मागच्या सत्रात आपण ऐकत होतो गुणधर्माबद्दल। पाण्याचा गुणधर्म कसा आहे? शीतल, थंड। पाण्याला उकळवलं आणि नंतर तसंच ठेवून दिलं तर ते त्याच्या मूळ गुणधर्मामध्ये येते, नॉर्मल होऊन जाते ना, थंड। पण काही कारणामुळे जर कुठे आग लागली आहे आणि आपल्याकडे काहीच सोर्स नाही आणि ते गरम पाणी जरी आहे आणि आपण ते पाणी वापरलं तरी ते आग विझवण्याचं काम करतं। सांगण्याचा भाव की त्याचा जो गुणधर्म आहे थंडक देणं, थंड करणं, हे ते सोडत नाही कोणत्याच परिस्थितीत। मग तसंच भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की तुम्ही तुमच्या मूळ गुणधर्मामध्ये असाल तर तुम्हाला भीती वाटण्याची काहीच गरज नाही। जे आपलं पोटेन्शियल आहे, जी आपली रिअल आयडेंटिटी आहे, ती त्याची जाणीव असेल तर जीवनाचा हा संघर्ष जो आहे त्या गुणांच्या आधारावर आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये विजयी होऊ शकतो, कीर्ती प्राप्त होते आपल्याला आणि त्यासोबतच आपण जीवनाचा आनंदसुद्धा घेऊ शकतो। मग आता अजून काय सांगतायत ईश्वर आपण ऐकूयात। म्हणजेच गुणधर्माच्या ह्या गोष्टी चालू आहेत। गुणधर्म म्हणजेच स्वधर्म, जो आत्म्याचा स्वतःचा धर्म, मूळ धर्म आहे। तेव्हाच गीतेमध्ये पण असं म्हटलं आहे, स्वधर्म हा सुखाचा आधार आहे आणि परधर्म हे दुःखाचं कारण आहे। परधर्म म्हणजे काय? विचार आला ना तुम्हाला? परधर्म म्हणजे या आत्म्याच्या 7 गुणांपेक्षा पर म्हणजे दुसरे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, हे पर। ईर्ष्या, द्वेष, हे सगळे अवगुण, हे परधर्म आहेत। हे माझे गुण नाही, माझा स्वधर्म नाही। तुम्ही बघा, विचार करा, तुम्ही कम्फर्टेबल केव्हा फील करता? खूप राग केल्यावर, चिडचिड केल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल फील होतं की तुम्ही रिलॅक्स असता, शांत बसलेले असता तेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल फील होतं? या गोष्टींवर आज विचार करण्याची गरज आहे। तेव्हाच आपल्या लक्षात येईल स्वधर्म। बघा कशी लिंक आहे, स्वतःचा धर्म। स्वतः म्हणजे मी हे शरीर का? नाही, हे माझं शरीर। म्हणून दिवसभरात आपण माझे हात, माझे पाय, माझं म्हणतो या शरीराला। जर मी शरीर आहे तर मी हात, मी पाय असं बोललं पाहिजे। ह्या गोष्टींवर आज विचार करण्याची गरज आहे। मग स्वतः म्हणजे मी म्हणजे शरीर नाही, तर हे माझं शरीर आणि या शरीराला चालवणारी मी चैतन्य, अजर अमर अविनाशी शक्ती, मी आत्मा। मग माझा धर्म सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती, हे झाले माझे स्वधर्म। आणि परधर्म म्हणजे ह्या धर्मापासून, या 7 गुणांपासून पर, म्हणजेच काम, क्रोध,
लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष जे माझे नाही आहेत, हे अवगुण आहेत. हा माझा धर्म नाही. म्हणूनच चिडचिड झाली तर थोडी आपल्याला बरं वाटतं. जेव्हा आपण शांत बसलेलो असतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. मग तेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कधी कम्फर्टेबल फील करतो, जेव्हा आपण स्वधर्मामध्ये असतो, शांत स्वरूपात, ना की क्रोध स्वरूपात. हे आता विचार करण्याची गरज आहे रसिक मंडळी. हे सगळे माझे गुणधर्म आहेत. आपण प्रेम स्वरूप असतो तेव्हा कम्फर्टेबल फील करतो, की स्वार्थयुक्त आपला व्यवहार विचार आहेत तेव्हा कम्फर्टेबल फील करतो? विचार करा बघू. स्वार्थापोटी आपण काही गोष्टी मिळवू शकतो, पण तरीही आपलं मन सतत आपल्याला खात राहील. मग आहे का कम्फर्टेबल फील तिथे? कधीच नाही. स्वार्थ रूपामध्ये कम्फर्टेबल नाही आहोत आपण. प्रेम स्वरूपातच आपल्याला कम्फर्टेबल फील होतं. आणि म्हणूनच असं बघितलं जातं, परधर्म हे दुःखाचं कारण आहे आणि स्वधर्म हा सुखाचा आधार आहे. हे 7 गुण हे आपल्या सुखाचा आधार आहेत आणि परधर्म म्हणजे या गुणांच्या विपरीत जे गुण आहेत, परधर्म, जे आपली प्रभा काय करतात? कमी करतात. परधर्म ह्या 7 गुणांच्या परे, अवगुण, आणि त्यामुळेच आपण दुःखी होतो. आणि हे 7 गुण आपल्या प्रभामंडल जे आपल्या आजूबाजू, आपल्या अवतीभोवती आहे, चारी बाजूला, त्याला विकसित करतं, आपली चमक वाढवतं. मग हे 7 गुण आपल्याला आपल्या जीवनात विकसित करायला हवेत. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती. परंतु तेव्हा बऱ्याच वेळा जगामध्ये लोक काय विचारतात, काय विचार करतात यावर, की आपण या 7 गुणांना घेऊन आपलं जीवन व्यतीत करू. पण सभोवताली सगळीकडे तर परधर्मावरच लोक चालत आहेत. जिकडे तिकडे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष हेच बघायला मिळतं. मग आपण आपलं प्रभामंडल विकसित करून पण काय होणार या सगळ्यांनी? बाजूबाजूची परिस्थितीमुळे तर आपलं आभामंडल कमजोर होणारच आहे. मग हे बॅटरी चार्ज करणं म्हणजेच आभामंडल विकसित करणं, या सगळ्यांचा उपयोगच काय आहे? काय फायदा? असा विचार येतो ना मनात. ऐकूया आपण यावर. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. करते चलो सबका भला, जीवन के जीने की ये है कला. करते चलो सबका भला, जीवन के जीने की ये है कला. करते चलो सबका भला, जीवन के जीने की ये है कला. करते चलो.
जीवन के जीने की ये है कला, इसके बिना जीवन क्या है भला। जीवन के जीने की ये है कला, करते चलो। जीवन उनका अनमोल है, शीतल जिनके बोल है। प्रभु पसंद रहे जग में, उनका ही जग में मोल है। कर भला तो होगा भला, जीवन के जीने की ये है कला। कर भला तो होगा भला, जीवन के जीने की ये है कला। करते चलो सबका भला, जीवन के जीने की ये है कला। करते चलो। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी काय ऐकलं आपण? आपलं ऑरा, आपल्या अवतीभोवती असलेलं प्रभामंडळ 7 गुणांमुळे विकसित होतं. परंतु मनात विचार येतो, आपण हे 7 गुण विकसित करून आपल्या जीवनामध्ये फायदा काय? बॅटरी ही चार्ज करून काय त्याचा उपयोग? आजूबाजू सभोवतालची परिस्थितीमध्ये तर सर्वजण ह्या 5 परधर्माखालीच व्यवहार करत आहेत, त्याच्यामध्येच कार्यव्यवहार करत आहेत. सगळीकडे तीच परिस्थिती दिसते. प्रत्येकजण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याच्याच वश होऊन कर्म करत आहेत, असा विचार येतो ना मनात. परंतु तुम्ही ती म्हण ऐकली असेल, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे एक एक थेंबाने तळं बनत असतं. मग आपण केलेली छोटीशी पण म्हणतात ना मेहनत, छोटीशी पण आपली धडपड ती कामी येणार आहे आपल्या. आपण सगळेच जण असे आहेत म्हणून आपणही तसंच राहायचं का? प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या कपॅसिटीप्रमाणे जीवनामध्ये सुखशांती मिळवण्यासाठी धडपड करत आहेतच ना. मग आपण तेच तर आहे ना की सकारात्मकता ठेवायची. मग सभोवताली जे सकारात्मक आहे तेच आपल्याला पाहायचं आहे. भले याच्यामध्ये नकारात्मक खूप गोष्टी दिसतील, नेगेटिव्हिटी खूप वाढली आहे, पण त्याच्यातून एक पॉझिटिव्हिटी तर आपण नक्कीच घेऊ शकतो की आपण स्वतःचं जीवन विकसित करण्यासाठी जो परमपिता शिव परमात्मा ह्या धर्तीवर अवतरित होऊन आपल्याला काही शिकवत आहे, तर आपण अर्जुन आहोत ना, चांगल्या चांगल्या गोष्टींचं अर्जन करणार आहे. मग आपण ते ऐकून आपल्या जीवनाची प्रगती नक्कीच करावी. बॅटरी चार्ज करण्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे. जसं खूप अंधार असेल तर सगळीकडेच लाईट गेली, मी कशाला टॉर्च लावून चालू, असा आपल्या मनात विचार येतो का? नाही ना. आपण टॉर्च लावतो की आपण तरी सुरक्षित न धडपडता चालू शकू, की जाऊ दे सगळीकडे अंधार आहे, मी पण प्रयत्न करतो ह्याच अंधारात चालण्याचा, असा विचार करतो कधी आपण? नाही. जेवढं जमेल आपल्याकडं जे पण आहे, मेणबत्ती असेल किंवा टॉर्च असेल किंवा मोबाईलची बॅटरी असेल, आपण त्याने प्रकाश आणून न धडपडता चालण्याचा प्रयत्न करतो. मग तसंच आपल्याला बॅटरी चार्ज करायची आहे. तर मग बॅटरी चार्ज कशी करायची? या 7 गुणांनी ही स्वधर्माची बॅटरी चार्ज करायची आहे आणि तेव्हाच आपण जीवनाच्या या संघर्षामध्ये आनंदाने जगू शकतो, विजयी होऊ शकतो. प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळेल
आणि आनंद, जीवन जगण्याचा आनंदही आपल्याला मिळेल. आता ही बॅटरी चार्ज कशी करायची? आला ना विचार? कशी करणार? परमात्म्याशी जोडल्यानंतर. हे पण बरोबर आहे, पण ती खूप दूरची गोष्ट वाटत असेल तर स्वतः पण आपण कसं चार्ज करू शकतो? एखाद्या गाडीच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या घरामध्ये एखादी कार असेल तर त्या कारमधील बॅटरीला चार्ज करण्यासाठी काय करावं लागतं? गाडीला चालू ठेवावं लागतं. सिंपल. जेवढी गाडी चालू राहते तेवढी बॅटरी चार्ज होत असते. आणून नुसती उभी केली, 1-2 वर्ष ती चालवलीच नाही कार, तर काय होईल? बॅटरी डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल. तसंच या शरीरामध्ये विद्यमान अजर, अमर, अविनाशी जी चैतन्य शक्ती आहे, आत्मारूपी बॅटरी, तिला चार्ज करण्यासाठी काय करावं लागेल? या 7 गुणांच्या ऊर्जेला चालू ठेवा. म्हणजे काय? कार चालू ठेवा तुमची, ही शरीररूपी मोटार तुम्ही चालू ठेवा या 7 गुणांच्या ऊर्जेने. चालू ठेवा म्हणजेच काय? वापरा हे गुण. तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कार्यव्यवहारात येताना हे 7 गुण यांचा वापर करा. चालू ठेवा म्हणजे बॅटरी चार्ज होत राहील. तसेच ठेवले, वापरले नाही तर हळूहळू आपल्याला विसर पडेल आपला स्वधर्म काय, तेच बॅटरी डिस्चार्ज होईल. 7 गुणच आपल्याला माहिती नाही तर आपण वापरणार काय? म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचे कार्यव्यवहार करताना दुसऱ्याला सुख देता येईल, शांती मिळेल, आपल्या कर्तव्याने, कर्माने आनंद देता येईल असे व्यवहार करा. प्रेमाने वागा. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता ठेवा मनामध्ये. सगळ्यांबद्दल शुद्ध विचार, द्वेष, नफरत काही मनामध्ये कोणाबद्दल ठेवायचं नाही. परचिंतन करायचं नाही. ही झाली शुद्धी मनाची. पवित्रता, ज्ञान, आत्म्याचं हे जे ज्ञान आहे, परमात्मा आपल्याला शिकवत आहे ते समजून घ्या. परिस्थिती आल्यावर ईश्वराच्या आठवणीने जी शक्ती मिळते त्याने तुम्ही परिस्थितींवर मात करा. झालं ना? मग हे गुणांचा वापर असाच करत राहा, बॅटरी चार्ज राहील. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती, हे 7 गुण ह्या ऊर्जेचा वापर करा. वापरा हे, बॅटरी चार्ज होत राहील. वापरले नाही तसेच ठेवून दिले, विसर पडेल म्हणजेच बॅटरी डिस्चार्ज होईल. आता आलं लक्षात? जीवनात, व्यवहारामध्ये, कर्मामध्ये लेट द एनर्जी फ्लो. डोंट होल्ड दिस एनर्जी. समजलं ना शॉर्टमध्ये? जिथे ही एनर्जी होल्ड केली तिथे मग आपलं नुकसान होईल. लेट दिस एनर्जी फ्लो. ज्याच्यामुळे आपली बॅटरी चार्ज राहील. कोणती? आत्मारूपी बॅटरी. ती चैतन्य शक्ती आहे जिच्यामध्ये हे 7 गुण आहेत. त्याचा वापर करत राहा, बॅटरी चार्ज राहील. ही शरीररूपी मोटार चालवणारी ती आत्मा ड्रायव्हर आहे ना, मग त्याची बॅटरी चार्ज राहील. कितीतरी सिंपल टेक्निक आहे ना. व्यवहारात चालू ठेवा हे तुम्ही 7 गुण. कर्मामध्ये, व्यवहारामध्ये येऊ द्यात, बॅटरी चार्ज राहील. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञान वाटल्याने वाढतं. शेअर करतो ना आपण आपल्याला जे जे माहिती आहे, म्हणजे त्या व्यक्तीलाही ते ज्ञान आपण देतो. अपडेट होतं, आपलं रिवाईज होतं, आपल्याला पक्क लक्षात राहतं आणि समोरच्याला नवीन गोष्ट शिकायला मिळते. म्हणून नेहमी कुठलीही गोष्ट शेअर कर म्हणतात. ज्ञान हे नेहमी वाटल्याने वाढतं. प्रेम पण वाटल्याने वाढतं. सगळ्यांशी प्रेमाने व्यवहार करा, आपोआप समोरचाही तुमच्याशी प्रेमानेच वागेल. आहे ना सिंपल टेक्निक? हो ना. सुख वाटल्याने वाढतं, आनंद वाटल्याने वाढतो. आहे ना असं? म्हणतात ना, जितकं वाटाल वाढत जाईल, बॅटरी चार्ज होत राहील. सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान वाटत राहा. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा.
खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। ऐसे मुबारक मौके पे साथी, ऐसे मुबारक मौके पे साथी, पेश दुआओं का नजराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। देश समझा हमको जमाना, शुक्र करो कि समझ तो गया, संग रहने का ख्वाब सुहाना, बन के हकीकत सच तो गया। तुम जो कहो तो महफिल से कह दें, तुम जो कहो तो सारी महफिल से कह दें, पल भर में मशहूर अफसाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। क्या जाने हमने क्या क्या खेल रचाए तुम्हारे लिए, हम भी कैसी मंजिल छोड़ के आए तुम्हारे लिए। कलियां ही कलियां महका दो ऐसे, कलियां ही कलियां महका दो ऐसे, कि आबाद दिल का ये वीराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकलं, वाटल्याने वाढतं, वाटत राहा, जितकं वाटाल तेवढं वाढेल. सुखाने व्यवहार करा, शांतीने प्रेमाने व्यवहार करा, समोरचे आपोआप तुमच्याशी सुख शांती प्रेमाने वागतील. आनंद वाढल्याने वाटतो ना, वाढतो की नाही आनंद जेवढा वाटाल. म्हणजेच काय तर दिल्याने वाढत राहतं. नेहमी शेअर करत राहा, असंच आपण ऐकत आलो. परंतु आजच्या जगामध्ये लोक काय करतात, वाटत नाहीत, शेअर नाही करत, अपेक्षा ठेवतात.
हो ना, आहे ना असंच. अपेक्षा असते, ही व्यक्ती मला प्रेमाने वागेल, माझ्याशी मला सुख देईल, शांती देईल, ही व्यक्ती मला खुशी देईल, असंच अपेक्षा असते. मगच मी करेन, पहिले ती व्यक्ती करेल तरच मी करेन. असतात ना अशा अपेक्षा. आणि त्यामुळेच आपली बॅटरी डिस्चार्ज होत आहे. आणि अशा अपेक्षा ठेवल्याने प्राप्ती होते का? घडतं का? आपण जसं अपेक्षा ठेवतो तसंच होतं का? मग रिझल्ट काय? आपण हताश होतो, दुःखी होतो ना, निराश होतो. म्हणून म्हणतात ना, अपेक्षा ठेवू नका. ऐकलंय ना असं? कर्म करत राहा. कर्माचं फळ किंवा त्याचा रिझल्ट, त्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही करत राहा. अपेक्षा कधी पूर्ण होतात का? नाही होत. कारण जशी आपली बॅटरी डिस्चार्ज आहे म्हणून आपण अपेक्षा ठेवत आहोत, तशी समोरच्याच्याही अपेक्षा असतात. त्यांचीही बॅटरी डिस्चार्ज आहे, तेही अपेक्षा ठेवतात. आता त्यांनाही अपेक्षा आहेत, आपल्यालाही अपेक्षा आहेत. म्हणजे त्यांचीही बॅटरी डिस्चार्ज, आपलीही बॅटरी डिस्चार्ज. मग डिस्चार्ज बॅटरी, एक डिस्चार्ज बॅटरी दुसऱ्या डिस्चार्ज बॅटरीला चार्ज करू शकते का? होईल असं? करा विचार रसिक मंडळी. नाही होणार. सिंपल लॉजिक आहे, सायन्स आहे. म्हणजेच अपेक्षा ठेवून काही प्राप्त होणार नाही. आपल्याकडे जे आहे ते तुम्ही वाटत चला, वाटल्याने वाढतं. देने से बढ़ता है. ऐकलंय ना तुम्ही? शेअर करत राहा. हाच युनिव्हर्सल लॉ आहे आणि हाच सिद्धांत गीता आपल्याला शिकवते. हाच सिद्धांत आपल्याला गीतेमध्ये शिकाव्यास मिळतो. वाटत राहा, तुमचं वाढत जाईल. बघा, या जगामध्ये ही जीवन जगण्याची कला आहे. तुम्ही बघाल तर ह्या जगामध्ये प्रत्येक वस्तू काही ना काही देत आहे. तुम्ही नीट लक्ष द्या. आलं लक्षात? प्रकृतीचे जे 5 तत्व आहे ते सुद्धा देत आहेत. आणि म्हणूनच त्यांना देवता म्हटलं जातं. देवता, देने वाले. अग्निदेवता, वायुदेवता, सूर्यदेवता, जलदेवता, इंद्रदेवता म्हणतात ना असं. हे सगळे देत आहेत, देणारे आहेत. झाडे फळं देतात, ढग आहेत ते पाणी देतात. काळे काळे ढग, हवा लागली की काय होतं? पाणी येतं त्यातून. सूर्य हा ग्रह प्रकाश देतो सर्व पृथ्वीवर. सूर्यप्रकाश येताच काय होते? पहाट होते, सगळीकडे नवचैतन्य येतं. जे पण सूक्ष्म जीवजंतू मरतात. कितीतरी फायदे आहेत सूर्यप्रकाशाचे. म्हणजे सूर्य पण प्रकाश देण्याचं काम करतो. अगदी जी मनुष्य निर्मित गोष्टी आहेत त्यासुद्धा काही ना काही देत आहेत. मॅनमेड गोष्टी. ज्या सोफ्यावर आपण बसतो, मनुष्याने निर्मित केलेलं आहे ना, कुणीतरी कार्पेंटरने ते बनवलेलं. त्याच्यावर बसल्यावर आराम मिळतो की नाही? म्हणजे तो सोफा पण काय देतोय? आराम देतोय. आपल्या बाजूला जी लाईट आहे देते ना, प्रकाश देते की नाही? फॅन आहे इथे, फॅन पण देतोय आपल्याला, हवा देतोय, गारवा देतोय. म्हणजे देतायत की नाही प्रत्येक वस्तू काही ना काही. आलं काही लक्षात तुमच्या? सगळ्या गोष्टी काही ना काही देत आहेत, फक्त मनुष्याला सोडून. मनुष्य काय करत आहे? घेत आहे. देण्याचं सोडून द्या, घेण्याचं काम करत आहे. आपल्या या सभोवतालीच्या या सर्व गोष्टी देवता झाल्यात आणि आपण लेवता झालो. लेवता म्हणजे घेणारे. फॅन, पंखा हवा देतोय, लाईट आपल्याला ट्यूबलाईट प्रकाश देते, फर्निचर जे पण आहे आराम देतोय. प्रत्येक गोष्टी काही ना काही देत आहे. आपण मनुष्य ते घेतोय. देण्याचं काम आपल्या आजूबाजूच्या आपल्या मनुष्य निर्मित गोष्टीच करत आहेत. आणि जेव्हापासून ही घेण्याची वृत्ती झाली आहे तेव्हापासून मनुष्य दुःखी होत गेला आहे. आणि म्हणून आज आपण दुःखी आहोत. कळलं? दुःखाचं कारण अपेक्षा, घेण्याची भावना. देण्याची भावना ठेवा, आपोआप जीवन सुखी होणार आहे. आता इथे आपण गीतेमधून
एक गोष्ट नक्कीच शिकूयात. ठरवूया ना आपण सर्वजण मनाशी. या गीतेमधील ही एक गोष्ट आपण शिकूयात. बाकी काही नाही, पण आपण पण काहीतरी देण्याची सुरुवात करूया ना. आजपासून आपण पण देवता बनूया. लेवता बनण्याऐवजी, घेणारे बनण्याऐवजी आपण देणारे डोनर्स बनूयात. करूयात ना मनाशी हा पक्का निश्चय आपण. मग आज इथेच थांबते. पुन्हा आपण ऐकूयात पुढच्या सत्रात. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. भारत देश की महिमा महान, भारत देश की महिमा महान, इसमें आते शिव भगवान. भारत देश की महिमा महान, इसमें आते शिव भगवान. जग का ये है तीर्थ स्थान, जग का ये है तीर्थ स्थान, परम पिता का जन्म स्थान. भारत देश की महिमा महान. सतयुग में सोने की चिड़िया, यही भारत कहलाता था. सर्व गुणों से पूर्ण मनुष्य भी देवी देव कहलाता था. भारत की थी ऊंची शान, भारत की थी ऊंची शान, इसमें आते शिव भगवान. भारत देश की महिमा महान. सुख शांति और पवित्रता का अखुट यहाँ खजाना था. लक्ष्मी नारायण के राज्य में सब कुछ ही मन भाता था. हर चेहरे पर थी मुस्कान, हर चेहरे पर थी मुस्कान, इसमें आते शिव भगवान. भारत देश की महिमा महान, भारत देश की महिमा महान, इसमें आते शिव भगवान. जग का ये है तीर्थ स्थान, परम पिता का जन्म स्थान. भारत देश की महिमा